नमस्ते, मी आहे डॉक्टर विजया कदम. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कपालभातीचा अभ्यास. कोणी करायची, दक्षता काय, त्याचे फायदे काय आणि कसं करायचं ह्याबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला बघूयात आपण आज कपाल म्हणजे काय? कपाळाच्या आतली ब्रेन, स्पायनल कॉर्ड आपला. आणि भाती म्हणजे काय? चरचकाकणे, चरचकाकी देण्याचं काम. म्हणजे ही खरं तर ऍक्च्युली षटकर्मापैकी एक कर्म आहे कपालभाती. ही शुद्धी क्रिया सांगितली आहे. क्लिन्झिंग मेथड जी आहे ती बऱ्याच आपल्या आजारांमध्ये जेव्हा आपले त्रिदोष बिघडतात, त्रिदोषाचं इम्बॅलन्सिंग होतं, त्याला क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला ह्या शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहेत. आणि ह्या शुद्धी क्रियांमुळे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जायला मदत होते. आता कपालभाती ही कशाची शुद्धी क्रिया? अर्थातच लंग्सची. आताच जो आपण कोविडच्या काळामध्ये आहोत किंवा ज्यांना लंग्सचा त्रास होतोय तर त्यांच्यासाठी तर ही उपयोगी आहेच, पण ह्याचे फायदे अजून भरपूर आहेत. आजूबाजूच्या वातावरणामध्ये पोल्युशन आहे, पोल्युटंट्स आहेत. आपण श्वासाबरोबर ऑक्सिजन मॉलिक्युल तर घेतच आहोत, पण त्याच्याबरोबर इतर पोल्युटंट्स, त्याचबरोबर ॲलर्जन्स, इतर बॅक्टेरिया, इतर व्हायरसेस, कुठलाही बॅक्टेरियल, कुठलंही व्हायरल इन्फेक्शन आपल्या नाकात मार्फत आपल्या फुफ्फुसांमध्ये जाणार आहे. ॲलर्जी असते, बऱ्याच जणांना ॲलर्जिक रायनायटिस होती, त्याचबरोबर दम्यासारखे आजार होतात. काहीतरी पोल्युटंट्स आपल्या लंग्समध्ये जातात. तर ह्याच्यासाठी ही शुद्धी काय सांगितली आहे. तर ह्याची पहिल्यांदा मी मेकॅनिझम सांगते. ह्याच्यासाठी दोन्ही आपण बैठक स्थितीमध्ये बसायचे. ज्यांना कोणाला पद्मासन, स्वस्तिकासन, स्वस्तिकासन घातले तर तुम्हाला ज्या आसनामध्ये बसता येते, कम्फर्टेबल वाटेल त्या आसनामध्ये बसता येऊ शकतो. वज्रासनामध्ये सुद्धा छानपैकी आपल्याला कपालभातीचा अभ्यास करता येतो. अगदी ज्यांना कुठलंच आसन जमणार नाही की ध्यानात्मक आसनापैकी, त्यांनी साधी मांडी घालून बसा. किंवा ज्यांना गुडघे दुखतायत, कंबर दुखतीये किंवा खूप वजन आहे त्यामुळे खाली बसणं उठणं पॉसिबल नाहीये, तर त्यांनी खुर्चीवर बसून पण करायला हरकत नाही. फक्त खुर्चीची पाठ मात्र सरळ पाहिजे. बसताना 90 डिग्रीचा अँगल तुमचा पोटाबरोबर असला पाहिजे. स्ट्रेट लाईन मध्ये 90 डिग्रीचा जर खुर्चीचा आकार असेल तर तुम्ही त्याच्यावरती नक्की बसून करू शकता. त्याच्यामध्ये आता दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. आपण आधी मेकॅनिझम बघूया. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये म्हणजे दोन्ही हात गुडघ्यांवर ह्या पद्धतीने ठेवायचे. दॅट्स वाय तुमचे शोल्डर रिलॅक्स राहील. पाठीचा कणा ताठ. आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फक्त श्वासावर लक्ष घेऊन जायचं. ह्याच्यामध्ये फक्त कॉन्सन्ट्रेशन श्वास बाहेर सोडण्यावर घ्यायचंय. श्वास आपोआप घेतला जातो. कॉन्सन्ट्रेशन काय करायचे की श्वास बाहेर सोडायचा आहे. आता 3 स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण नाकातनं हवा बाहेर पडणार म्हणजे काय? आपण जेव्हा शिंकतो, जोरात शिंकतो त्याची फोर्सफुली हवा बाहेर जाते नाकपुडीतून, तशी हवा आपल्याला बाहेर घालायची. आता दुसरी स्टेप्स मध्ये लंग्स मधून पण फोर्सफुली आपल्याला हवा घालायची. आणि तिसरी स्टेप म्हणजे काय की पहिल्यांदा पोटाला जर्क द्यायचा आहे. जर्क पोटाला आतमध्ये आणि वरच्या बाजूला ढकलवायचे. म्हणजे काय? श्वासपटल जो आपला तो वरच्या बाजूला पुश झाला पाहिजे आणि लंग्स मधली हवा फोर्सफुली बाहेर पडली पाहिजे. त्यासाठी पोटाला धक्का द्यायचा. हे कपालभातीतलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की पोटाला जर्क, पोटाला आतमध्ये धक्का आणि श्वास बाहेर, पोटाला आतमध्ये धक्का आणि श्वास बाहेर. बघा मी कशी करते ते. लक्षात आलं? पोटाला जर्क आतमध्ये आणि श्वास बाहेर, ही क्रिया आहे, त्याच्यामधली मेकॅनिझम आहे. आता सर्वसामान्य लोकांनी साधारणपणे एका मिनिटामध्ये 120 स्ट्रोक्स, हे स्पीड जेव्हा जास्त होईल, तुमची प्रॅक्टिस जेव्हा जास्त होईल तेव्हा करायचंय. एका मिनिटामध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी बिगिनर लेव्हलला सावकाश हळूहळू करायचंय. 60 स्ट्रोक पडले पाहिजेत. हे करताना चेहऱ्यावर तुमच्या कुठलाही ताण असता कामा नये. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर स्मित असलं पाहिजे. म्हणजे ओढून ताणून आपल्याला करायचं नाही. अगदी सुरुवातीला थोडेसे कमी झाले स्ट्रोक्स तरी सुद्धा चालतील. हळूहळू प्रॅक्टिस झाल्यानंतर हळूहळू ते स्टेप्स आपल्या स्ट्रोक्स वाढतील. आता जेव्हा तुम्ही कपालभातीचा अभ्यास करताय तर पाठीच्या मणक्याला तो व्हायब्रेशन्स आपल्याला बसत असतात. आता काहींना बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट येते की आम्ही कपालभातीचा अभ्यास केल्यावर पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागते. तर त्यांच्यामध्ये वात वाढलेला असतो. म्हणून मग त्यांनी कंपल्सरी काय करा, अगदी बिगिनर्स म्हणजे अगदी स्लोली आणि सावकाश करायचं, अजिबात जर्क नाही द्यायचा. किंवा मग त्यांनी खाली कमरेखाली एखादी उशी घ्यावी किंवा पाठीचा सपोर्ट, पाठीला वॉल, तुमच्या भिंतीचा आधार घ्यावा आणि भिंतीला टेकून पण पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने कपालभातीचा अभ्यास करा. आणि सावकाश स्लोली करा, अजिबात फोर्सफुली करायची नाही. कारण का त्यांच्यामध्ये वाताची टेंडन्सी जेव्हा जास्त असते तेव्हा
आपल्याला मॉडरेट अमाऊंटमध्ये म्हणजे जास्त स्ट्रोक्स घ्यायचे नाहीयेत. हा, आता ज्यांना कफदोष कमी करायचा आहे त्यांनी जास्त स्ट्रोक्स करायचे आहेत. म्हणजे काय, कफदोषाचे जेव्हा जेव्हा प्राबल्य होईल, शरीरामध्ये कफदोष वाढलेला असेल तेव्हा एका सेकंदाला 2 स्ट्रोक्स अपेक्षित आहेत, तर एका मिनिटामध्ये 120 स्ट्रोक्स अपेक्षित आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला कपालभाती चालू ठेवायची. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते कशी करायची ते. कपालभाती करतोय तेव्हा श्वास बाहेर सोडतोय, पण हे झाली फिजिकली. आता आपण मनाने पण तिथे जायचंय, त्या ऑर्गन्स पर्यंत जायचंय. ते पहा, आपण कपालभाती चालू ठेवली. आता जेव्हा तुम्ही कपालभातीचे स्ट्रोक्स करताय तर कार्बन डायऑक्साईड हा टाकाऊ पदार्थ आहे जो तुमच्या श्वासाबरोबर बाहेर जातोय, तो तुम्ही बाहेर टाकताच आहात. हा, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं की बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस हे तर बाहेर पडणारच आहेत, पोल्युटंट्स पण बाहेर पडणारच आहेत, पण मनामधले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते सुद्धा आपल्याला श्वासाबरोबर बाहेर टाकायचे आहेत. हा, म्हणजे काय, मनातल्या चिंता असतील, काळजी असेल, ताणतणाव असेल, वेदना असतील, दुःख, जे काही निगेटिव्ह आहे, जे काही नकोस आहे ते मी माझ्या श्वासाबरोबर बाहेर फेकून देणार आहे आणि माझं शरीर जास्तीत जास्त तेजस्वी आणि उल्हासित बनणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला कपालभाती करायची. म्हणजे काय, मनाने आपण त्या आपल्या श्वसन नलिका, आपली फुफ्फुस, ह्या श्वसन संस्थेवरती आपलं मन घेऊन जायचंय, लक्ष घेऊन जायचंय. तर त्यातली हवा आपण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने आपल्याला कपालभाती चालू ठेवायची. कपालभाती कुणी करायची नाही, दक्षता खूप महत्वाची आहे. हा, ज्यांचं घुटण्याचं ऑपरेशन झालं असेल, आत्ताच कुठलं शल्यकर्म झालं असेल, हा, तर त्यांनी करायची नाहीये. किंवा हर्नियासारखे आजार असतील, हा, म्हणजे टोन जातो मसलचा, किंवा अम्बिलिकल हर्निया असेल, हायटिस हर्निया असेल, इंग्वायनल हर्निया असेल, तर त्यांनी सुद्धा कपालभाती करायची नाहीये. त्याचबरोबर ज्यांना हार्टचा काही प्रॉब्लेम असेल, मेजर काही हृदयरोगाचा त्रास होत असेल, तर त्यांनी सुद्धा कपालभाती करू नका. त्याचबरोबर प्रेग्नंट लेडीजमध्ये सुद्धा कपालभाती करायची नाही, त्यांनी अजिबात करायची नाही. आफ्टर डिलिव्हरी, मग नॉर्मल डिलिव्हरी जर झाली असेल तर 1-1.5 महिन्यानंतर करायला काही हरकत नाही, पण सीझर वगैरे झाले असेल तर 6 ते 7 महिन्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. ही ह्यातली प्रिकॉशन किंवा दक्षता खूप महत्वाची आहे. आता हे जे आपण कपालभाती आत्ताच्या काळामध्ये कशी उपयोगी आहे पहा. आत्ता आपण कोविडच्या वातावरणामध्ये तर घाबरलेलो आहोत सगळेच जण, तर कपालभाती ही शुद्धिक्रिया खूप छानपैकी उपयोगी पडणार आहे. आपण कपालभाती असा इन जनरल कफदोष वाढलाय म्हणून करणारच, पण आत्ताच्या काळामध्ये याचा खूप फायदा आहे. आता आपण समजा बाहेर गेलो, कुठं मार्केटमध्ये जावं लागलंय, किंवा आता लॉकडाऊन सुद्धा आता संपत चाललेलं आहे आणि आपण आपल्या कामाला, ऑफिसला तुम्हाला जावं लागतंय, तर आत्ताच्या काळामध्ये आपण मनामध्ये एक साशंकता असते की बाहेर कोणाला काही कोविडचा त्रास असेल, किंवा कधी कधी कॅरियर स्टेजमध्ये सुद्धा असू शकतात की ज्यांना काही लक्षणं नाहीत, पण त्यांच्यामध्ये शरीरामध्ये तो व्हायरस असू शकतो. मग आपल्याला संक्रमण होईल का, घरी आल्यानंतर एक भीती असते. हा, घरी आल्यानंतर सगळे स्वच्छतेचे नियम पाळून आपल्याला काय करायचंय पहा, कपालभाती बसून एक 2 ते 3 मिनिटाचा अभ्यास करायचा. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा बाहेरून जाऊन आल्यानंतर मनामध्ये एकतर भीती राहणारच आहे, पण त्या भीती काढून टाकायची असेल, तुम्हाला क्लिन्झिंग तिथल्या तिथे लोकली जर मिळवायचं असेल, तर तुम्हाला कपालभाती खूप उपयोगी पडणार आहे. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, याची मेकॅनिझम आपण थोडक्यात लक्षात घेऊया. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, श्वास बाहेर सोडताना आपल्या जे काही आतमध्ये हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात आपल्या नाकपुडीपासून ते श्वसन नलिकेपर्यंत, आणि त्याला काही डस्ट असेल, धूळ असेल, कचरा असेल, धुलीकण असेल, त्याचबरोबर काही व्हायरसेस असतील, बॅक्टेरियल, व्हॉटेवर एनी पॉल्युटंट्स असतील, एनी अलर्जन्स असतील, ते चिकटलेले असतात. जेव्हा तुम्ही फोर्सफुली एक्सपिरेशन किंवा श्वास बाहेर फोर्सफुली सोडणार आहे, तेव्हा चिकटलेले जोरात हवेचा प्रेशरनं सगळे बाहेर पडणार आहेत. हा, ह्याच्यामध्ये कसं असतं की हे फिल्ट्रेशनचं काम करते. फिल्ट्रेशन म्हणजे काय, एखादी जर तुम्ही चहा गाळण्याची गाळणी लक्षात घेतली, हा, आणि जेव्हा खूप त्याच्यामध्ये अडकून राहिले तर आपल्याला काय करायला लागतं,
त्याच्यामध्ये अडकून जी घाण राहिलेली आहे ती आपल्याला उलटी आपटावी लागते. उलटी आपटल्यानंतर जोरात झटका दिल्यानंतर काय होते, ती घाण निघून जाते. तसंच आपण लंग्स काय करणार आहे, आपण आपटू नाही शकत. तर इथं ही प्रोसिजर महत्वाची लक्षात घेऊन घ्या. आपण जोरात फोर्सफुली झटका देणार आहे, पोटाला पण आत झटका देणार आहे आणि श्वास बाहेर पडणार आहे. त्यामुळं जे काही त्याच्यामध्ये जे काही धुलीकण असतील, ॲलर्जेन असतील, मग कुठलाही बॅक्टेरिया असेल, कुठलाही व्हायरस असेल, तर ते फोर्सफुली बाहेर पडणार आहे. म्हणून आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर बाहेरून कुठूनही जाऊन आला तर 2 ते 3 मिनिटाची कपालभाती करायची. पहा, लोकली तुम्हाला तिथे इफेक्ट मिळणार आहे. हा, फक्त पोट रिकामं असलं पाहिजे. पोट जेवण केलंय तुम्ही कपालभाती करू शकत नाही. जे फायदे प्रचंड आहेत. तर कपालभाती आपण जेव्हा पोटाला जग देतोय, पोटाला धक्का देतोय, त्यामुळं काय होतंय, आपल्या ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती मायक्रो सर्क्युलेशन जे आहे ते सुधारलं जाणार आहे. त्यामुळे तिथला मल पुढे ढकलायला मदत होणार आहे. सो तिथले पण टॉक्झिन्स निघून जायला फायदा होणार आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, बद्धकोष्ठता आहे, इनडायजेशन आहे, पोटफुगीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कपालभाती खूप उपयोगी आहे. त्याचबरोबर काही इंद्रिय जी आहेत आपल्या पोटामध्ये, मग पॅनक्रियाज असेल, पॅनक्रियाजमधनं पाचक रस निर्माण करणारे ग्रंथी आहेत, त्याचं तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. त्याचबरोबर बीटा सेल्स ज्या आहेत पॅनक्रियाजच्या, त्या इन्सुलिन तयार करणारे हार्मोन्स आहेत. सो डायबिटीसमध्ये सुद्धा कपालभाती ही खूप छानपैकी उपयोगी पडणारी अशी शुद्धिक्रिया आहे. तुमचं नॉर्मलायझेशन, इन्सुलिनचं सिक्रेशन चांगलं व्यवस्थित व्हावं ब्लडमध्ये, याच्यासाठी सुद्धा हा फायद्याचा राहणार आहे. लिव्हर, स्प्लीन ह्याचंही इम्प्रूव्हमेंट तुमचं होणार आहे, कारण का ब्लड सर्क्युलेशन तिथलं वाढणार आहे. त्यामुळे तो फायदा तुम्हाला मिळून जाणार आहे. लंग्स ची शुद्धी तर आहेच. लंग्स मधले आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोच आहोत, इतर विषारी द्रव्ये सुद्धा बाहेर पडणार आहेत आपल्या श्वासाबरोबर. हा तर फायदा होणार आहे, म्हणजे क्लिन्झिंग आपल्याला लंग्सचं मिळणार आहे. हा खूप मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं असतं स्वरयंत्र. स्वरयंत्र म्हणजे लॅरिंग्स. आपल्या श्वसन नलिकेच्या पुढच्या बाजूला असतात. तर त्याच्यावर सुद्धा ऍक्शन आहे कपालभातीची. तुमचं स्वर किंवा वाणी सुधारायला मदत होती. ज्यांना बोलायचं आहे, प्रोफेसर, शिक्षक लोक असतील, किंवा जे गायक लोक आहेत, किंवा स्टुडंट लोक आहेत, ज्यांना आवाज सुधारायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा कपालभातीचा खूप चांगल्यापैकी उपयोग होतो. त्याचबरोबर इथं आपले सायनसेस असतात. सायनस म्हणजे हवेची पोकळी असते, निर्वात पोकळी असते, त्याच्यामध्ये कधी कधी कफ साठून राहतो आणि सायनोसायटिस होते, सूज येते तिथल्या भागावरती, आणि मग डोकेदुखी किंवा सर्दी साठून राहणं, चोकअप होणं, ह्यासारख्या त्यांना त्रास होऊ शकतो. तर ते सुद्धा निघून जायला खूप छानपैकी कपालभातीचा फायदा होतो. आणखी शरीराची इन जनरल शुद्धिक्रिया होतीच आहे. पण भाती म्हणजे चकाकडे पाहिलं, त्यामुळं जेव्हा शरीरातली तुमच्या टॉक्झिन्स, दुर्गंधी बाहेर निघून जाणार आहे, तेव्हा तुम्हाला फायदा काय मिळणार आहे, एक तेजस्वीपणा, चेहऱ्यावरती एक तेज तुम्हाला मिळून जाणार आहे. कुठलंही फेशियल न करता तुमच्या चेहऱ्यावरती तेज होऊन जाणार आहे. हे तेज तुम्हाला मिळून जाणार आहे, ते चेहरा तेजस्वी बनणार आहे. त्याचे कपालभातीचे इतके असे भरपूर फायदे आहेत. तर त्याचा कपालभातीचा अभ्यास आता कोणत्या वेळेला करायचा हे खूप महत्वाचं आहे. सकाळची वेळ सगळ्यात उत्तम आहे, कारण का पोट साफ झालेलं असतं त्यावेळेला. त्यामुळे सकाळच्या वेळेला तर कपालभाती जरूर करा. कपालभाती कधी कधी खूप हाय बीपी असलेल्यांना पण देत नाही, तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, करू शकतात ते कपालभाती, पण अगदी बिगिनर्स लेवल, म्हणजे अगदी स्लोली आणि सावकाश करायचे, हळूहळू स्ट्रोक्स घ्यायचे, त्यांना ही चालू शकते. कारण का काय होतं, आपण जेव्हा स्टिम्युलेशन देत असतो, थोडंसं ब्लड प्रेशर आपलं वाढत असतं, चढत असतं, त्यामुळे BMR किंवा बेसल मेटाबॉलिक रेट वाढलेला असतो, आपल्या चयापचय क्रियेचा वेग वाढलेला असतो. त्यामुळे काय होतं, वजन कमी व्हायला सुद्धा कपालभातीचा खूप फायदा होतो. म्हणून मग हाय बीपी आहे, लो बीपी आहे, त्यांना सुद्धा तितकंच उपयोगी आहे. ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळं कपालभातीचा खूप मोठा होणारा फायदा आहे. आता कपालभाती सकाळची वेळ खूप उत्तम आहे. दुपारच्या वेळेला जेवण झाल्यावर आपण करू शकत नाही, पण जेवण झाल्यानंतर साधारण 4 ते 5 तासानंतर, किंवा पोट रिकामं व्हायला पाहिजे, म्हणजे स्टमक मध्ये अन्न असता कामा नये, ते पुढे ढकललं गेलं पाहिजे, आणि मग कपालभातीचा तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त रात्रीचा मात्र कपालभाती करायची नाहीये, कारण का रात्री झोपायला तुम्ही निघाला आणि कपालभातीचा अभ्यास अजिबात करायचा नाही. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला पण करू शकता, 5 ते 6च्या वेळेला कपालभाती संध्याकाळी करू शकता. कपालभातीमुळे काय होतं, थोडीशी BMR मगाशी म्हणलं वाढतो, तशी ही पण थोडीशी वाढते आपल्या शरीरामधली. सो बर्निंग इफेक्ट तिथे तुम्हाला मिळून जातो. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, त्यामुळे ऍक्टिव्हिटी खूप वाढते, जोश वाढतो,
उल्हासितपणा वाढतो. म्हणून मी रात्री झोपताना तुम्ही करू नका. दिवसभरामध्ये सकाळची ही वेळ अतिशय उत्तम आहे. अगदी सकाळी नाही जमलं करायला मला तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. ह्या कपालभातीचे असे भरपूर फायदे आहेत. तर रोजचा अभ्यास तुमचा चालू ठेवणं गरजेचे आहे. ह्याला प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागतो. 10 ते 15-20 मिनिटं तुम्हाला, ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे त्यांनी 10 ते 15 मिनिटं वेळ खास करून काढला पाहिजे कपालभाती. कपालभाती केल्यानंतरचं बरोबर झाली की नाही हे कशी ओळखायची, तर कपालभाती केल्यानंतर एक आंतरिक कुंभक डेव्हलप होतं. आंतरिक कुंभक म्हणजे काय, तर कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवणं आणि आंतरिक म्हणजे काय, आतल्या आत. तुम्ही कपालभाती सलग केल्यानंतर तुम्हाला एक तो श्वास तुमचा घेतलाही जात नाही, श्वास तुमचा सोडलाही जात नाही, हे फिलिंग तुम्हाला येतं. हा, आणि हे तुमचं परफेक्ट झालं की, म्हणून काही जण याला प्राणायाम म्हणतात. जेव्हा तुमचा आंतरिक कुंभक डेव्हलप होतो तेव्हा तो तुमचा प्राणायाम होतो. म्हणजे कपालभाती ही शुद्धिक्रिया, आपण शुद्धिक्रिया म्हणून करणार आहोत. हा, पण त्याचं प्राणायाममध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं जेव्हा तुमचं आंतरिक कुंभक डेव्हलप होतं. ही इंडिकेशन आहे तुमचं कपालभाती व्यवस्थित झालं की नाही. चेहऱ्यावर कुठलाही ताण असता कामा नये, स्मित असलं पाहिजे, कारण का ओढून फोर्सफुली बरेच लोक करतात ज्याच्यामध्ये खांदे उडवले जातात. असे न करता कपालभातीचा अभ्यास तुम्हाला एकदम चेहऱ्यावरती तुमच्या स्मित असलं पाहिजे. कुठलाही ताण कपाळाला तुमच्या आठ्या असता कामा नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कपालभातीचा अभ्यास करायचा. तर तुम्ही करून बघणार ना कपालभातीचा अभ्यास, रोजचा अभ्यास करा आणि होणारे फायदे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. जेव्हा तुम्ही कुठून बाहेरून याल, कारण का आत्ताच्या काळामध्ये आपण कपालभाती का करतोय, तर शुद्धिक्रिया म्हणून करतोय. लंग्सची तर शुद्धिक्रिया आहेच आहे, पण आपल्या मनामध्ये जी काही शंका येते की बाहेरून जाऊन आल्यानंतर मी क्लिन्झिंग कसं करणार, माझे मी हातपाय धुता येतात मला, पण ही साधी आणि सोपी प्रक्रिया आहे की ज्याला कुठलंही इन्स्ट्रुमेंट किंवा तुम्हाला कोणत्याही वेळी तुम्ही हे करू शकता. तर ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच उठवता येईल. तर आजपासून सुरुवात करा तुम्ही कपालभातीच्या अभ्यासासाठी. नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे काही तुमचे नातेवाईक आहेत त्यांना नक्की शेअर करा, कारण का ही खूप महत्त्वाची माहिती आहे. याचे फायदे जर तुम्ही ऐकले तर तुमच्या फायद्यांचं महत्त्व लक्षात आल्यानंतर तुम्ही कपालभाती रोज निश्चितपणे करणार. तर करून बघणार ना, नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतेय. धन्यवाद.